माझे नाव जिजा सुजाता भाग्यश खुटवड. माझ्या शाळेचे नाव ज्योत्स्ना सुरेश रोड शिशु मंदिर हुजूरपागा. आज मी तुम्हाला विनोबा भावे यांची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे फणसाचे गरे. एकदा विनोबा भावे त्यांच्या आईवरती खूप चिडले. त्यांच्या अंगणात आंब्याचे आणि फणसाचे झाड होते. त्या झाडांवरती त्यांचा खूप जीव होता. त्या झाडाच्या फांद्या तोडलेल्या त्यांना अमृत आवडत नसे. यंदाच्या वर्षी त्यांचा लाडका फणस फळांनी खूप भरला होता. त्यामधले गोड गोड गरे त्यांना खायचे होते, पण आई काही तोडायची परवानगीच देत नव्हती. शेवटी त्यांनी हट्ट केला, मला फणस पाहिजे, मला फणस पाहिजे. मग आईने एक फणस तोडला. विनोबा खुश झाले. आई म्हणाली, जा शेजारच्या काकूंना 20-25 दोन घेऊन ये. विनोबा गेले गडबडीत 20-25 दोन घेऊन आले. आई म्हणाली, जा शेजारच्या काकूंना दे आणि नातेवाईकांना वाट. आता त्यांना खूप राग आला. आई, तू असं का केलंस? सगळ्यांना दिलं आणि मग शेवटी कट्टी, मला नाही बोलायचं तुझ्याशी. मग आईने ओळखले की विनोबा का रुसलेत. आई म्हणाली, हे घे गरे, आता खा. मग तर झालं ना. आई, तू असं का केलंस? सगळ्यांना दिलं आणि मग शेवटी. आईने प्रेमाने जवळ घेतले. विनोबा, एक लक्षात ठेव, जो सगळ्यांना देऊन खातो तो देव होतो. जो सगळ्यांना नाही देऊन खात तो राक्षस होतो. आता तू मला सांग, तुला देव व्हायचंय का राक्षस व्हायचंय? आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला देव व्हायचंय का राक्षस व्हायचंय?